नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत तेरे इश्क में या सिनेमाचा. अ, मला लव्ह स्टोरीज पाहायला किंवा एवढे खूप जास्त इंटरेस्ट नाही आहे, ते तुम्हाला जाणवलंच असेल. परंतु या आठवड्यात असं काही खास असं आलेलं नाही आहे. आणि आनंद एल रायचा जो पूर्वीचा रांझणा सिनेमा होता, तर त्यासाठी मी हा सिनेमा पाहिलेला आहे. तर सुरू करू याचा रिव्ह्यू. तर ह्या सिनेमाची मी सुरुवात आणि शेवट तुम्हाला नाही सांगू शकत, कारण त्याच्यावरून सिनेमाच्या स्टोरीचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर पार्श्वभूमी अशी आहे की कीर्ती सनन हिचं जे कॅरेक्टर आहे ते कॉलेजमध्ये PhD ती करते आहे आणि रागावर कंट्रोल करणं शक्य आहे ह्याबद्दल तिची PhD चालू आहे आणि त्यासाठी ते तिच्या शिक्षकांना पटत नाही. तर त्यासाठी कॉलेजमधला एक व्हायलेंट मुलगा धनुष यांनी ते कॅरेक्टर केलेलं आहे, ते आपल्याला समोर दिसतं. आणि त्याचं कॅरेक्टर जे आहे, जे अतिरंजित दाखवलेलं आहे, खूप व्हायलेंट दाखवलेलं आहे, तर त्याला मी कंट्रोल करून दाखवेन आणि मी माझं थिसिस सबमिट करून मी माझं काम करून घेऊ शकेन, अशा प्रकारे तिची भूमिका आहे. तर हे करता करता धनुष तिच्या प्रेमात पडतो आणि अ, ती कायम गोंधळात दाखवली की ती प्रेमात आहे की नाही, हे आपल्याला ह्या सिनेमात दिसतं. आता पुढे जाऊन तिची PhD तर पूर्ण झाली, पण आता ती धनुषला हो म्हणणार की नाही, तिचा साथीदार कोण असणार आहे पुढच्या आयुष्यात, तसेच धनुषचं काय होणार, तो त्याच्या आयुष्यात काही करू शकणार, काही पुढे जाऊ शकणार, की त्याच्या रागावर कंट्रोल मिळू शकेल की नाही, या सिनेमाची उत्तरं तुम्हाला या अ, त्याच्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? प्रेम असतं की नसतं? आणि प्रेम असलं तर ते सगळ्यात जास्त कुठून मिळतं? अ, हा वादाचा विषय होऊ शकतो, मुद्दा असू शकतो. परंतु माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा आपण जर अगदी व्यवस्थित विचार केला, तर सगळ्यात जास्त आपल्यावर प्रेमाचा वर्षाव कुठून होतो, तर तो म्हणजे आपले आई-वडील. त्यांच्या उमेदीच्या काळात ते आपल्याला सांभाळतात. त्यांची महत्त्वाची वर्ष जी आहेत, ती आपल्यावर इन्व्हेस्ट करतात. त्यांच्या म्हातारपणातसुद्धा ती आपली काळजी करण्यातच त्यांचा वेळ घालवतात. म्हणजेच काय, तर ते सगळ्यात सगळ्यात जास्त प्रेम आपल्याला आई-वडीलच करतात. तर त्या त्या पलीकडचं प्रेम आय डोंट थिंक कोणी करू शकतं आपल्यावर. नवरा-बायको, मित्र-मैत्रिणी, फ्रेंड सर्कल, बाकी कोणी रिलेटिव्हज एवढं प्रेम नाही करू शकत, जेवढे आई-वडील करू शकतात. काही काही पामर असतात, की ज्यांना आई-वडिलांकडून सुद्धा तेवढे प्रेम मिळू शकत नाही. काही दुर्भाग्यशाली व्यक्ती असतात अशा. परंतु सगळ्यात जास्त प्रेम आपल्याला आई-वडिलांकडून मिळतं आणि हे हे तरुण पिढीला कधी समजणार? समजायला हवं. सो ह्या सिनेमात काही गोष्टी आहेत ज्या मला खटकल्या, काही गोष्टी मला आवडल्या. तर पाहूया आपण काय होतं ते. तर या सिनेमात आवडलेल्या गोष्टी सांगूया. तर कीर्ती सनन हिने खूप चांगली ॲक्टिंग केलेली आहे. तिला खूप अ, छान ड्रेसअप करून चांगलं दाखवलेलं आहे. ती अतिशय सुंदर आहे. तिचं ॲक्टिंग खूप सुधारलेलं आहे. सो ती खूप चांगली ॲक्ट करते. खूप चांगल्या प्रकारे तिने निभावून दिलेली आहे व्यक्तिरेखा. धनुष यांचं कॅरेक्टरसुद्धा खूप छान आहे. म्हणजे त्याने त्या कॅरेक्टरमध्ये ते उतरले आहेत पूर्णपणे शंकरच्या, आणि त्याने ती व्यक्तिरेखा साकारली आहे आपल्यासमोर. ते त्यांच्या पूर्ण देहबोलीने, डोळ्यांनी त्यांची व्यक्तिरेखा आपल्यासमोर उभी करतात. त्यांचा राग दाखवतात. सो ह्या दोन गोष्टी, तसेच त्यांचे जे वडील आहेत, प्रकाश राज यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे, शंकरचे वडील. अ, आणि जमेची बाजू अजून म्हटलेलं आहे, की जसं तिला थिसिस पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी ती धनुषच्या कॅरेक्टर शंकरशी अ, ला भेटत असते, त्याला सुधारायचा प्रयत्न करत असते. त्याच्यात शंकरच्या मनात तिच्याबद्दल प्रेम तयार होतं.
आणि ते ते सगळं जी प्रोसेस आहे ती बघायला नक्कीच प्रेक्षणीय आहे. तुम्हाला आवडेल. तुम्ही स्वतःला कधी कधी कदाचित कनेक्ट सुद्धा करू शकाल काही काही सीनमध्ये. काही काही सीन असे आहेत की ते तुम्हाला असं वाटलं की आपण पाहिलेले सुद्धा आहेत, बऱ्याचदा पाहिलेले आहेत असं सुद्धा जाणवेल. किंवा ह्या गोष्टी घडतात आपल्यासमोर असंही तुम्हाला जाणवेल. पण प्रकर्षाने मला एक गोष्ट ह्या सिनेमात जाणवून जाणून जे तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे, तो सीन असा की कीर्ती सेननचं कॅरेक्टर जे आहे मुक्ती, ती शंकरच्या घरी येते. शंकर अगदी मिडल क्लास, लोअर मिडल क्लासपेक्षाही खालच्या अवस्थेत दाखवलेला आहे. तर त्या एरियात ती जाते गाडीमधून, तिचे चांगले कपडे घालून, हिल्स घालून. तर त्याचं जे घर आहे तर ते वरती आहे आणि तिथे लोखंडी पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्या चढताना तिचे हिल्स त्याच्यात अडकत असतात. सो हिल्स ती हातात पकडून वरती त्यांच्या घरात जाते. त्यांचं घर अतिशय छोटं आहे. ते तिघं जण जेवत आहेत. घरात जास्त जागाही नाही आहे, सामान आहे. तिला ते खुर्चीवर बसवतात आणि जे काही खात असतात डाळ भात स्वरूप ते तिलाही देतात. आणि त्याच्यावरून आपल्याला लगेच तफावत दिसते की ती कुठल्या परिस्थितीत आहे दिसते तुम्हाला. आणि तेव्हा तिचं घरची पार्श्वभूमी नाही दाखवली, परंतु शंकरच्या घरची पार्श्वभूमी बघून आपल्याला तफावत दिसते त्यांच्या स्टेटसमध्ये. सो ती तिथे जे सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्यातून तिची ॲक्टिंग आणि बाकी सगळ्यांची ॲक्टिंग आपल्याला दिसते. तर ती सांगायचा प्रयत्न करते की हे असं आहे. सो ती एक अशा प्रकारे सजग दाखवलेली आहे, डोळस दाखवलेली आहे प्रेमाच्या बाबतीत. की तिला दिसतंय की हे असं असं आहे आणि मी ह्याच्यात ॲडजस्ट नाही होऊ शकत. सो हे ह्या सिनेमात दाखवलंय, ही एक जमेची बाजू मला वाटते. आता या निगेटिव्ह गोष्टींकडे. निगेटिव्ह गोष्टी, सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट ह्या सिनेमाची ही आहे की जरी आपण कितीही अखंड कोणाच्याही प्रेमात बुडालो तरी एक असा क्षण येतो की जेव्हा आपण त्या प्रेमात, जेव्हा आपल्याला नकार मिळतो तेव्हा आपण त्याच्यातून बाहेर पडतो. आपण त्याच्यात आयुष्यभर अडकून नाही राहू शकत. त्याच एका मूडमध्ये आपण अडकून नाही राहू शकत आणि हीच गोष्ट ह्या सिनेमात दाखवलेली आहे दोन्ही साईडला. आणि तीच खूप हर्ट करते. खूप वाईट वाटतं ते सगळं बघून. आणि ते त्यामुळे आपण त्या सिनेमाशी पूर्णपणे रिलेट नाही होऊ शकत, ह्या गोष्टीमुळे, की आयुष्यभर ते एकमेकांमध्येच अडकून राहिलेले आहेत. हे चुकीचं दाखवलेलं आहे. सो ह्या गोष्टी पटत नाही. माणूस हा प्रेमासाठी भुकेलेला आहे, पण तो तेवढाच स्वार्थी सुद्धा आहे प्रेमासाठी. त्याला जे दुसरीकडून मिळणार तेव्हा तो ते प्रेम घेणार. तो एकाच प्रेमात अडकून नाही राहत. माणूस तितकाच स्वार्थी आहे. तो स्वतःवरही तितकंच प्रेम करतो. सो सो तो स्वतःला इतका इझिली डिस्ट्रॉय नाही करू शकत. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पचनाच्या पलीकडच्या आहेत. अ, तुम्हाला वडिलांचं प्रेम दिसेल याच्यामध्ये, अगतिकता दिसेल, आक्रोश दिसेल, राग दिसेल, द्वेष दिसेल. सो ही टॉक्सिक प्रेम जे आहे हे यात सुद्धा आहे. अ, कथा पूर्णपणे एका संदर्भातून चालू होते आणि ते एकदम कुठल्या कुठे पोहोचते. सो ह्या सिनेमातला जो एंडिंग आहे तो सुद्धा ताणून खेचून केलाय असं वाटतं, की त्याला अजून मॅच्युअर्डली खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित हँडल करून चांगल्या लेवलला आणता आलं असतं. परंतु त्याचे एंडिंग त्यांनी असं का केलेलं आहे ते समजलं नाही. परंतु सिनेमा नक्कीच वन टाईम वॉच आहे. तुम्ही ह्या सिनेमाला तुमचा वेळ देऊ शकता जर तुम्ही धनुष आणि कीर्ती सेननचे फॅन असाल, त्यांची ॲक्टिंग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या सिनेमाला वेळ देऊ शकता. ह्याचा फर्स्ट हाफ नक्कीच एंगेजिंग आहे. तुम्हाला इंटरेस्ट निर्माण करून ठेवतो सिनेमामध्ये. काही चमेच्या बाजू मी तुम्हाला सांगितल्या. तसंच अजून एक जमेची बाजू की प्रेमाचा जो रोष आहे, राग आहे, त्या रागाच्या भरात सुद्धा तो स्वतःचं करिअर सेट करतो. सेट होण्यासाठी मदत होते त्याला. सो ही एक अजून जमेची बाजू या सिनेमात दाखवलेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हा सिनेमा नक्कीच वन टाईम वॉच करू शकता असं मला वाटतं. ह्या सिनेमाला मी 5 पैकी 2.5 स्टार देईन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कॅल्क्युलेट करून मी ॲव्हरेज रेटिंग देते. सो फर्स्ट हाफला म्हणून मी ह्याला 2.5 स्टार देते.